आरोग्य विभाग भरती गट क आणि ड साठीची उत्तरपत्रिका म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती अवेलेबल झालेली आहे 15 डिसेंबरपासून आणि तुम्ही तुमचा स्कोअरसुद्धा चेक केलेला असेल। तर पहा मित्रो, तुम्ही जो फर्स्ट रिस्पॉन्स शीटनुसार तुमचा जो स्कोअर आहे त्यात बदल होणार आहे। तो तुमचा अंतिम स्कोअर नाही, त्या मार्क्समध्ये म्हणजेच तुमच्या एकूण गुणांमध्ये बदल होईल। तर बदल का होईल याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर पहा मित्रो, फर्स्ट आन्सर नुसार मिळालेले गुण तुमचे अंतिम नाहीत, मार्क्समध्ये बदल होईल गट क आणि ड दोन्हीसाठी। तर ऑफिशियल नोटीसमध्ये जे दिलेलं आहे तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर पहा, त्यातलं पहिलं कारण काय आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य सेवा आयुक्तालय यांच्या अखत्यारीत गट क व ड संवर्गातील सरळ सेवा भरती। तर 7 डिसेंबर 2023 रोजी एक प्रसिद्धीपत्रक आलं होतं। त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये पहा, चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदानासंबंधी प्राप्त आक्षेप आणि हरकतीकरिता शुल्क आकारणीच्या संदर्भात ही नोटीस आहे। त्या नोटीसमध्ये पहा, त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे की 15 डिसेंबर 2023 पासून संबंधित उमेदवारांच्या लॉगिन आयडीवर त्या उमेदवारांनी सोडवलेली उत्तरपत्रिका व अपेक्षित असलेली उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे ही जी तुम्हाला रिस्पॉन्स शीट मिळालेली आहे ती अपेक्षित आहे, ती अंतिम नाही। तुम्हाला जे आता उत्तर त्या ठिकाणी दिलेले आहे ते अपेक्षित उत्तर आहेत, फायनल नाही। पहा, त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तर तालिकाच्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, त्यानंतर प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप किंवा हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदवण्यासाठी दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या कालावधीत TCS कडून लिंक खुली करण्यात येणार आहे। तर पहा मित्रो, यावेळेस काय होणार आहे, तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी आक्षेप घेण्याचा पर्याय जो आहे तो 18 तारखेपासून उपलब्ध होईल। म्हणजे तुमचे काही प्रश्न, त्यानंतर तुमचे काही पर्याय, तुमच्या आन्सर शीटमधले प्रश्न असो किंवा पर्याय असो किंवा पूर्ण प्रश्नातच जर तुम्हाला चूक आढळली किंवा पर्यायांमध्ये चूक आढळली तर तुम्ही त्यावर आक्षेप आणि तुमची हरकत जी आहे ती नोंदवू शकता 18 डिसेंबरपासून। त्यामुळे काय होईल, एक तर पर्याय बदलून येतील किंवा जर प्रश्नामध्ये चूक असली तर प्रश्न सरळ रद्द करण्यात येईल आणि जो प्रश्न रद्द होईल त्याचे तुम्हाला 2 गुण या ठिकाणी मिळणार आहेत। प्रश्न जर रद्द झाला तर तुम्हाला ते 2 गुण दिले जातील। कारण की TCSने तलाठीची सुद्धा परीक्षा घेतलेली आहे, त्यामध्ये आपण बघितलं तलाठीमध्ये जे प्रश्न रद्द झाले त्यांचे सरळ उमेदवारांना 2 गुण देण्यात आलेले आहे। त्यामुळे ही परीक्षासुद्धा TCSच कंडक्ट करत आहे आणि यामध्ये जरी प्रश्न रद्द झाला तर तुम्हाला 2 गुण मिळू शकतात आणि पर्याय बदलून आला तर तुमचे मार्क जे आहे ते कमी जास्त होऊ शकतात। म्हणून सध्या जे तुम्ही तुमचे मार्क काउंटिंग केलेलं असेल तर त्यामध्ये बदल पडू शकतो या एका कारणाने। आणि दुसरं कारण पहा, हा एक प्रश्न आहे चुकलेला, तुम्ही पाहू शकता की असे चुकीचे प्रश्न तुम्हाला दिसतील, यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता। तर हा प्रश्न आलेला आहे 2 डिसेंबरची शिफ्ट आहे, 3ऱ्या क्रमांकाची, म्हणजे संध्याकाळची शिफ्ट होती, त्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो चुकलेला आहे, इनइक्वेलिटीचा तो प्रश्न होता। तर पहा, ही आहे जाहिरात आपली, जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली होती, पूर्ण सविस्तर जाहिरात आहे। त्यामधलं 7व्या क्रमांकाचा पॉईंट आहे परीक्षा आयोजन आणि त्यामधलं 7.3 तुम्ही पहा, परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे असतील। एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत। सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्यांचे समानीकरण करण्याचे पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल। तर पहा मित्रो, यामध्ये काय नमूद केलेलं आहे की तुमचा रिझल्ट लागण्या अगोदर काय होणार आहे, नॉर्मलायझेशन। ज्या पोस्टसाठीचा म्हणजे ज्या पदाचा पेपर हा विविध शिफ्टमध्ये पार पडला त्या पदांसाठी या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे। त्यांचे मार्क जे आहे ते समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने कमी किंवा जास्त करण्यात येतील। त्यामुळे 2 कारणांमुळे तुमच्या मार्क्समध्ये फरक पडणार आहे। एक, तुमची जेव्हा फायनल रिस्पॉन्स शीट किंवा फायनल आन्सर की लागेल तेव्हा, त्यानंतर दुसरं नॉर्मलायझेशनने, कारण की निकालाच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं, नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांक निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल। म्हणजे निकालाच्या अगोदरच तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमुळे तुमच्या मार्क्समध्ये जो बदल पडू शकतो जर तुमचा पेपर शिफ्टमध्ये झालेला असेल तरच। तर पहा मित्रो, ही होती महत्त्वाची माहिती। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।